बॉस इज ऑलवेज द बॉस. बाबूशा उतराक सारको थारलो. भाजपात आसून सुद्धा भाजपाचो कांयच तेंको घेवच्या आधी बाबूशान पणजे महानगरपालिकेची क्लीन स्विंग जैत सोडले. ताचे पुराय क्रेडिट आज भाजप सुद्धा बाबूशाक दिवपाक लागल्या. पूण हे भाजपाक परवडपाचे काय? कारण बाबूश एक गजाल मानपी आणि ती तो उघडपणान उलोवन दाखयता की आपल्या मतदारसंघात जर आपले वर्चस्व ना जाल्यार भायले लिडर हाडून ताका अर्थ ना. पण हे काँग्रेसीक परवडटाले कारण ते लिडर पळोवन वजन दिताले. मात भाजपाक ते शक्य आसा काय? आता भाजपाकडे बाबूश सोडून पर्याय ना अशें जाला काय? कारण पणजेचो बॉस बाबूश थंय भाजपाचे कमळ पर्रीकारा उपरांत बाबूशान फुलयला. ते पालोवपाकूय बाबूश शकता काय? भाजप सत्तेर आयल्यापासून तांच्यांनी एक राजकीय रणनिती सुरू केल्या, ती म्हळ्यार पक्ष प्रथम. दर एका मतदारसंघात पक्ष घटमूट जावचो हाचेर पक्ष भर दितना दिश्टी पडटा. ताचो बेनिफिट असो की फाल्यां खंयचोय लिडर जर भाजपाच्या कंट्रोलात उरना अशें दिसले जाल्यार ताका वेसण घालपाक पर्याय आमच्या कडेन आसा हो भंय ताका दाखोवपाचो. आणि हो चुट्टेचो सोरोप जायना ह्यो गजाली हाच्या आधी भाजपान प्रत्यक्षान सिद्ध करून दाखयल्यो आणि व्हडल्या व्हडल्या लिडरांक स्वताच्या कंट्रोलात दवरिले. पूण बाबूशा फुडें तो फॉर्म्युला फेल जालो काय? ताणें स्वताच्या खांदार सीसीपीची जबाबदारी घेवन जैत पक्षाच्या पदरान पाडून दिले. हातूंतल्यान बीजेपी आता सांगतलीच की तो पक्षाचो सोल्जर. पूण बाबूश स्वताची विचारसरणी सोडून कोणाचोच सोल्जर जावपाक शकना ही गजाल गोंयकार सारके जाणात. एका वाटेन विश्वजीत राणे सत्तरीत स्वताच्या अस्तित्वाचेर पक्षाक गोंयच्या हेर मतदारसंघा परस हजारांनी चड लीड दिता. आपल्या मतदारसंघात दुसऱ्यांनी पाय दवरपाची गरज ना हाचेर तो भर दिता. कारण सत्तरीत विश्वजिताच्यो सोडून ना सरकाराच्यो ना विरोधकांच्यो कसल्योच कार्यावळी जायनात. थंय ताचोच कंट्रोल आणि तोच राजा. पूण हे आता ल्हव ल्हव सगळ्यांक जावपाक लागले जाल्यार भाजपाक कशें परवडपाचें काय? कारण भाजपा सदांच लोकांच्या तकलेन घालता की उमेदवार कोणूय आसूं मतां मारतना पक्ष आणि कमळ चिन्ह याद दवरात. पूण पणजे बाबूश इज द बॉस हेच याद दवरून लोकांनी मतदान केले हे मानचे पडटले. सांताक्रूज, ताळगाव आणि आता पणजे अशा 3 मतदारसंघांनी जैत मेळोवपी बाबूश ताची घरकान्न सद्याक ताळगावचे आमदार. चलो रोहित पणजेचो म्हापौर आशिल्लो, आता परत म्हापौर जातलो काय कितें ते पळोवचें पडटले. पूण बाबूशाचे जैत पळयल्यार रोहिताक म्हापौर जावपा पासून कोणूच आडावपाक शकना. पूण आता प्रश्न रोहित आमदार जातलो काय कितें? बाबूशाची इच्छा आसा की रोहित आमदार जावचो. तशें जाल्यार गोंयांत बाबूश ब्रँडाचे राजकीय वर्चस्व आनीक स्ट्रॉंग जातले. सध्या बाबूश पणजे, ताची घरकान्न जेनिफर ताळगाव आणि रोहित सांताक्रूज मतदारसंघातल्यान आमदार जातलो काय कितें हो प्रश्न. हालींच जाल्ल्या जिल्हा पंचायत वेंचणुकेत सांताक्रूज मतदारसंघात बाबूशान व्हडली गेम केल्ल्याचे ताचेर आरोप जाले. ही गेम रोहिताक थंय आमदार करपाची टेस्ट तर नाशिल्ली न्ही. दुसरी गजाल म्हळ्यार पणजे आणि ताळगाव बाबूशाचेच हे ताणें सिद्ध केले. आता सांताक्रूज परत बाबूश गेल्यार थंय पूत रोहिताक वेचून हाडपाक बाबूशाक सामके इझी वतले हे तितलेच खरें. दुसऱ्या वाटेन विनेबिलिटी कोणूच फाटी काडपाक शकना आणि भाजप इतले प्रॅक्टिकली चिंतपाक लागला की तांकां एक आंकडो मेळपाक शकता जाल्यार ते खंयच्याय लेवलार वचून कॉम्प्रोमायज करपाक शकता काय कितें. तशें जाल्यार बाबूश राज नक्की जावपाक शकता आणि बीजेपी तिकेट दिना जाल्यार पासून स्वताच्या ताकदीर सांताक्रूज जैत मेळोवपाची ताक बाबूशा कडेन आसा. दुसऱ्या वाटेन 3 आमदार जर बाबूशाच्या फामिलीतले जाले जाल्यार तोच गोंयच्या राजकारणात किंग मेकर जातलो. ताच्या खातीर बाबूशा कडेन रिस्क घेवप हे खंयच्याच राजकीय पक्षाक परवडपाचे ना अशी परिस्थिती जातली. 2027 आता चड वेळ ना. ही गणितां कांय दिसांनी उघड दिश्टी पडटली. जर रोहितान म्हापौर पदाचो त्याग केलो जाल्यार तो भाजपातूच फुडलो आमदार जावपाचो म्हूण पयले सिग्नल इतले मात खरे.